आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80,000 रुपये चोरीला गेल्याची माहिती आहे। मंत्रालयात नियमानुसार 10,000 पेक्षा जास्त रोख रक्कम नेण्याची परवानगी नाही, पण संजय राठोड यांच्या कार्यालयात 80,000 कसे आले याबद्दल आता चर्चांना उधाण आलंय। कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांची काल रात्री उशिरापर्यंत झाडाझडती सुरू होती आणि याबद्दल अधिक तपास होण्याची शक्यता आहे। काय नेमकं सध्या सुरू आहे? अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अक्षय, याबद्दल काय अधिक माहिती आहे? अक्षय, माझा आवाज पोहोचतोय? अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी थेट आपल्यासोबत जोडले जात आहेत, पण मंत्रालयामधलं हे दुसरं प्रकरण आहे। यापूर्वी थेट मंत्र्याच्या पीएच्या लाचेचं प्रकरण घडलं होतं नरहरी झिरवाळ यांच्याबद्दल। तर आता संजय राठोड यांच्या कार्यालयातून 80,000 रुपये चोरीला गेलेत आणि आता पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत। खरं तर नियमानुसार 10,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम ही ठेवता येत नाही। मग ही नियमापेक्षा 8 पट अधिक रक्कम कशी राठोड यांच्याकडे होती? त्यामुळे हे 80,000 रुपये राठोड यांच्या कार्यालयात कसे आले असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि काही कर्मचाऱ्यांची चौकशी झाल्याचं कळतं पोलिसांच्याकडून आणि आणखीन काही कर्मचाऱ्यांची चौकशी होऊ शकते। या 80,000ला पाय कसे फुटले हे कार्यालयातल्याच कोणी। अक्षयकडे जाऊयात। अक्षय, माझा आवाज पोहोचतोय? अक्षय, काय नेमकं झालं? या सगळ्या संदर्भात आपण जर बघितलं तर मंत्रालयामध्ये 10,000 रुपयापेक्षा अधिकची रक्कम घेऊन जाता येत नाही असा मंत्रालयाचा नियम आहे। मात्र स्वतः मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयाकडूनच तो नियम धाब्यावर बसवण्यात आला की काय असा प्रश्न उपस्थित होतोय। संजय राठोड यांच्या कार्यालयातून एका कर्मचाऱ्याची 80,000ची रोकड ही लंपास झाल्याची माहिती आहे। मात्र हे 80,000 रुपये या कर्मचाऱ्याकडे कुठून आले या सगळ्या संदर्भात कायदेशीर तक्रार नोंदवण्याऐवजी संजय राठोड यांच्या कार्यालयाच्या माध्यमातूनच विविध इतर जे संशयित कर्मचारी आहेत त्यांना रात्री उशिरापर्यंत थांबवून ठेवणे, त्यांचे CCTV फुटेज चेक करणे, त्यांची झाडाझडती घेणे अशा पद्धतीची स्वयंचलित तपास हा संजय राठोड यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून केला जात होता। मात्र या सगळ्यात एक प्रश्न हा उपस्थित होतोय की 10,000 रुपयापेक्षा जास्त रक्कम जर मंत्रालयामध्ये आत घेऊन जाता येत नाही तर संजय राठोड यांच्या कार्यालयामध्ये हे 80,000 रुपये आले कुठून? आणि हे सगळं आपण जर बघितलं तर कालपासून हे प्रकरण सुरू आहे। आज दुपारपर्यंत देखील या प्रकरणात वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळे काही त्यांच्या विभागातले कर्मचारी आहे, काही इतर विभागातले कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांची विचारपूस त्यांच्याकडे संशय व्यक्त केला जात होता। मात्र या सगळ्या संदर्भात कुठल्याही प्रकारे अधिकृत तपास होऊ नये, कारण अधिकृत तपास झाला तर ही जी रक्कम संजय राठोड यांच्या कार्यालयात आलेली आहे त्या रकमेबाबत प्रश्न उपस्थित होऊ शकतात आणि खरंच ही रक्कम त्या कर्मचाऱ्याची आहे की कुठल्या तरी कामासंदर्भात ही रक्कम संजय राठोड यांच्या कार्यालयात आली हा देखील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो। आणि म्हणूनच आपण बघतो की हे प्रकरण जे आहे हे कुठल्याही प्रकारे याची वाच्यता होऊ नये याचे प्रयत्न त्यांच्या विभागातले काही अधिकारी हे करताना बघायला मिळत होते आणि स्वतःच तपास आपल्या हातात घेऊन हे तपास करण्याचा प्रयत्न या सगळ्यांचा सुरू होता। मात्र याची कुणकुण सगळ्या माध्यम प्रतिनिधींना लागल्यानंतर हे सगळं प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि आता तरी नेमकं खरंच या 80,000चं गोड बंगाल काय होतं याचं स्पष्टीकरण संजय राठोड यांच्या कार्यालयाकडनं मिळतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अक्षय, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। 80,000चं गौड बंगाल कदाचित पुढच्या काही तासात उलगडेल अशी शक्यता आहे।